नमस्कार वकील मित्रांनो, आजचा विषय स्वप्न कोर्टात उभे राहण्याचे. लहानपणी डोळे मिटले की एकच चित्र मनात उभं राहायचं. समोर न्यायालयाची भव्य इमारत, सभागृहात शांतता आणि त्या शांततेत माझं नाव पुकारलं जाते. तेव्हा अनुभव नव्हता, साधनं मर्यादित होती, पण छातीत धडधडणारं स्वप्न आकाशा एवढं मोठं होतं. लोक म्हणायचे कोर्ट मोठ्यांची जागा आहे, पण मला वाटायचं कोर्ट ही लढणाऱ्यांची भूमी आहे, जिथे धैर्य, अभ्यास आणि आत्मविश्वास यांचाच सन्मान केला जातो. कोर्टात उभे राहण्यासाठी फक्त काळा कोट पुरेसा नसतो, तर त्यासोबत काही गुणांची शिदोरी असणे आवश्यक असते. अथक अभ्यास, कारण ज्ञानाशिवाय न्याय आंधळा होतो. नितांत प्रामाणिकपणा, कारण खोट्यावर उभा राहिलेला युक्तिवाद कधीच टिकत नाही. आत्मविश्वास हवा, कारण थरथरणाऱ्या आवाजाने सत्यही कमकुवत वाटतं. नवोदित वकिलांकडे संयम हवा, कारण न्यायाला वेळ लागतो. शिस्त हवी, कारण न्याय शिस्तीवर उभा राहतो. माणुसकी हवी, कारण कायद्याला आत्मा माणुसकीच देते. शब्दांवर प्रभुत्व असावं, पण अहंकार नसावा. युक्तिवादात धार असावी, पण मनात कायम नम्रता असावी. कोर्टात उभं राहणं म्हणजे केवळ स्वतःचा विजय शोधणं नाही, तर सत्याचा आवाज होणं. तो काळा कोट तुम्हाला आठवण करून देतो, आज तू फक्त स्वतःसाठी नाहीस, तर त्या समाजासाठी उभा आहेस ज्याच्याकडे शब्द नाहीत, आणि त्या सत्यासाठी उभा आहेस ज्याला आधार हवा आहे. स्वप्न कोर्टात उभं राहण्याचं फक्त पाहायचं नसतं, तर ते रोजच्या कष्टातून, अभ्यासातून आणि जिद्दीतून घडवायचं असतं.